आता येत आहेत मास्टर सोनियाचे कलाकार, पुण्याची अष्टपैलू पूजा, टप्परी अक्षता आणि या दोघींमध्ये अडकलेला मुंबईकर बिचारा स्वप्नील नगरकर. कुंडली कवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. वारीला निघालात, विठोबाला प्रसन्न करा. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू. वेदा नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विठेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विठेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा. वाली दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. बोला पंढरीनाथ महाराज की. वाह, क्या बात है. माहितीये, तुमचं हे सादरीकरण पाहून ना मला खरोखरच वारीत गेल्यासारखं वाटलं. आणि मला आवर्जून इथे एक गोष्ट सांगायची आहे की मिफ्टा 2011 करेक्ट ना, अशाच वेशभूषेत, अशाच काही म्हणजे रूपात आम्ही तुमच्याच मास्टर सोनियाला तिथे परफॉर्म करताना पाहिलंय. ट्रस्ट मी, सगळी लोक त्यांच्याकडे फक्त पाहत होते. आम्ही खरोखरच लकी आहोत की त्यांचं ते रूप, त्यांचं ते सौंदर्य आम्ही पाहिलं. तेव्हा तुमच्या मास्टरसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. तुमच्या या ऍक्ट विषयी आपल्या मास्टर्सना काय वाटलंय विचारूया. मास्टर स्वरूप. पूजा, स्वप्नील, अक्षता, दरवेळी आपण हे करतो की फ्री स्टाईल, हिप हॉप, कंटेम्पररी हे प्रकारचा डान्स फॉर्म बघून वा कसं परफॉर्म केलं, एक स्ट्रॉंग होतं ते म्युझिक पण, लॉट ऑफ बीट्स अँड ऑल. पण असा प्रकारचा डान्स जे आहे, जे आपले भारताची संस्कृती आहे, ते भक्तिरसमध्ये पूर्ण मिसळून परफॉर्म करायचं, ते एक बॉडी लँग्वेज असतं. तर माझं असं म्हणणं आहे की असा डान्स फॉर्म असंच केलं जातं. त्याच्यामध्ये असं नाही की एनर्जी हवं आहे का काहीतरी स्टंट्स हवं आहे. म्हणजे ते खेळ पण होतं मध्ये त्याच्यामध्ये. मला ते फुगडी दिसलं. आणि पूजा स्वप्नीलला बॅलन्स करून फारच छान. निर्गुण ईश्वर भक्तीप्रमाणे बघत होतो आणि मला आवडलं. नाईस रिप्रेझेंटेशन ऑफ आवर कल्चर. सर, कॉंग्रॅट्स गाईज, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आय एन्जॉयड द परफॉर्मन्स. मास्टर देवेंद्र. मला नाही आवडल्या, वाईट वाटून घेऊ नका. पण
ऍक्ट प्रेझेंटेशन्स ह्या गाण्यावर तुम्ही जे केलंय सादरीकरण ते खूप छान संकल्पना आहे मास्टर सोनियाची. तुमचा मला कृष्ण आवडला, ईश्वर कसा दही खाऊन गेलेला. मला थ्रू आउट डान्स अक्षता खूप ऑफबीट वाटली आणि स्वप्नील हवा तसा मला इन्व्हॉल्व वाटला नाही, कारण की डान्स आणि जो वारकरीचा फील आहे त्या दृष्टीने. पूजा तू थ्रू आउट त्या मूडमध्येच होतीस, असं मला वाटलं की ती मुक्ताई त्याच्यातच रमली आहे. खूप छान, खूप छान रमले. पुढच्या ऍक्टसाठी कीप इट अप. थँक्यू सर. मास्टर सोनिया. तिघांचंही खूप मनापासून अभिनंदन. मला खूप आवडलं. याचं कारण एक की आयडिया डान्स, महाराष्ट्र डान्सचा रंगमंच असा धगधगताय आणि अशा रंगमंचावर अशा प्रकारचे परफॉर्मन्सेस मला मनापासून वाटतं की व्हायला पाहिजेत आणि चांगल्या चांगल्या नवीन नवीन कल्पना दाखवण्याची संधी मिळतेय. तर त्यातली ही एक मी स्वतःला संधी समजते की ती ऊर्जा आहे ती भावनेमध्ये आहे. ऊर्जा ही शरीर बोलीमध्ये नाहीये आणि ती भावनेमध्ये तुमच्या पुरेपूर जर उतरली नाही तर ही सिम्प्लिसिटी बाहेरच येऊ शकत नाही. आणि आमची वीट तर जबरदस्त कणखर आहे. सुपर. या विठोबाला घेणारी वीट जबरदस्त होती. तो विटेवर उभा असलेला विठ्ठल अक्षतांनी तिच्या ब्रॉड एका हातांनी दाखवला आणि त्यामुळे त्या संपूर्ण चित्र आपल्यासमोर उभं राहिलं. तुमचं अभिनंदन. थँक्यू मॅम. थँक्यू मास्टर सोनिया. विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना. ग्रँड मास्टर, अशा प्रकारचं गाणं घेऊन अशा प्रकारचा साधा सिंपल परफॉर्मन्स अशा मंचावर ह्या पॉइंटला आणणं हे खरं तर खूपच धाडसी पाऊल आहे असं मी म्हणेन. आणि ते तुम्ही तिघांनी खूप निभावलं. आणि मला तर खरं तर उलटं सांगायचंय. मला सर्कल्स घेताना आणि अक्षताचं ऑफ झाली ती थोडं पण तिचे एक्सप्रेशन्स खरं तर इतके सुंदर होते असं मला वाटलं. कदाचित त्याच्यामुळे तिचा ताल गेलाही असेल पण तिचे एक्सप्रेशन त्याच्यात न्हावून निघाल्यासारखे मला वाटले. त्यामुळे मला असं वाटलं तिघही त्याच पर्टिक्युलर भक्तिरसाच्या मोडमध्ये होते आणि त्यामुळे अतिशय साधा, सुंदर, सुबक आणि मनापर्यंत अगदी पोहोचणारा परफॉर्मन्स झाला. खूप खूप अभिनंदन तुमचं. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. एक मिनिट. स्वप्नील आणि अक्षता तुम्ही जाऊ शकता. पूजा तू थांब जरा. मास्टर सोनिया. नाही, मला बोलायचं तिच्याशी काहीतरी. बर. मी रिहर्सल चालू असताना जे काही पाहिलं त्यांनी मी खरंच अपसेट झाली आहे पूजा. आणि मला असं लपून छपून नाही बोलतायत, त्यामुळे मी तुला तोंडावर सांगणार मला जे वाटलं ते. एक तर तुला शिक्षा झाली पाहिजे या गोष्टीबद्दल की तू जे वागलीयस, आणि तुला शिक्षा सगळ्यांसमोर व्हायला पाहिजे. म्हणजे तू पुन्हा विचार करशील असं वागताना. अगदीच चुकीचं होतं कारण तू जे वागत होतीस ते. काही चूक झाली का माझ्याकडून? मला आता सांगता पण येत नाही, माझ्या डोक्यात गेलंय. मास्टर सोनिया, एकतर तुम्ही शांत व्हा. आणि अगं ही इतकी सुंदर गात होती. आणि तुला ही शिक्षा व्हायलाच पाहिजे. तुला सगळ्यांसमोर गाऊन दाखवलं पाहिजे. हा, मग बरोबर आहे बाबा. एकतर लेट कळलंय म्हणून शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. आणि त्यात मास्टर सोनियाना तू नाराज केलेस म्हणजे झालं असतं तुझी वाट आहे. चला सुरू करा. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन नाजूक कशी मोती माळ, मन नाजूक कशी मोती माळ, तुझ्या नाजूक कशा गळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. इथे वाऱ्याला सांगतो गाणे, हो हो, इथे वाऱ्याला सांगतो गाणे, तिच्या झुळूकशा मनात, मन तळ्यात मळ्यात
जाईच्या कळ्यात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. जोरदार टाळ्या. म्हणजे याला म्हणतात एक कम्प्लीट परफॉर्मर. Absolutely. जितकी सुंदर नाचते तितकीच सुंदर गाते सुद्धा. क्या बात आहे. थँक्यू.